जागतिक तापमान वाढ, जैवविविधतेचा ऱ्हास आणि वाढता मानव वन्यजीव संघर्ष या पार्श्वभूमीवर पर्यावरण विषयक जबाबदार व अभ्यासपूर्ण पत्रकारितेची गरज अधोरेखित होत आहे. याच उद्देशानं विदर्भातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. पहिल्या सत्रात सेवानिवृत्त वनसंरक्षक पी. ए. सुतळे यांनी जागतिक व भारतीय वन व्यवस्थापनाचा इतिहास, सांख्यिकी आणि भारतीय वनस्थिती अहवाल 2023 विषयी मार्गदर्शन केलं. उपसंचालक वृषाली गाडे, हनुमंत जाधव आणि सहाय्यक वनसंरक्षक अनिरुद्ध ढगे यांनी मानव वन्यजीव संघर्ष, वन कायदे अंमलबजावणीतील अडचणी आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पावरील विशेष माहिती दिली. प्रशिक्षणार्थींनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा अभ्यास दौरा करत वाघ, सांबर, हरिण, गवा, मगर यांचं निरीक्षण केलं. विसापूर येथील जैवविविधता उद्यानाला भेट देऊन वनस्पती तज्ज्ञ अरुणा काळे यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आलं. वाशिमचे दूरदर्शन प्रतिनिधी राम धनकर यांनी वाशिम जिल्ह्यातील वनसंपदा, पर्यटन संधी व रोजगार निर्मितीवर सादरीकरण केलं. शेवटच्या सत्रात प्रथम स्किल डेव्हलपमेंट उपक्रमाला भेट देऊन सेवानिवृत्त DFO संभाजी गवळी व श्री आत्राम यांनी संरक्षित क्षेत्रातील युवकांसाठी ब्युटी पार्लर, वेल्डिंग, इलेक्ट्रिशियन आदी अभ्यासक्रमांची माहिती दिली. समारोपात अप्पर संचालक उमेश वर्मा यांनी संवेदनशील आणि अचूक पत्रकारितेची गरज अधोरेखित केली. या शिबिरामुळे वन, वन्यजीव आणि शाश्वत विकास विषयावरील वृत्तांकन अधिक प्रभावी होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. निसर्गातील जे काही संसाधने आहेत, ज्या परिस्थितीमध्ये ते सध्या पृथ्वीतलावर आहेत, त्याच परिस्थितीमध्ये येणाऱ्या पिढीपर्यंत ते टिकून राहावेत, यासाठी शाश्वत विकास ही संकल्पना तुम्हा आम्हा सर्वांना जोपासणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठीच समाजामध्ये पर्यावरणीय जनजागृती होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पत्रकारांची भूमिका ही महत्त्वाची ठरते. कारण की पत्रकार हा लोकशाहीमध्ये समाज आणि प्रशासकीय यंत्रणा यामधील दुवा असतो. म्हणूनच पत्रकारांना जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटमधील कायदे असतील, तरतुदी असतील, काही डेव्हलपमेंटल स्कीम्स असतील, याची माहिती जर पत्रकारांना मिळाली तर निश्चितच एक सकारात्मक पद्धतीने पत्रकारिता करून जनमानसामध्ये निसर्गाप्रती, पर्यावरणाप्रती जनजागृती होण्यास मदत होणार आहे. आणि चंद्रमा अकादमी जे काही आहे चंद्रपूर येथील, यांनी विदर्भातील पत्रकारांसाठी जे काही ट्रेनिंग इथे आयोजित केलं, या ट्रेनिंगच्या माध्यमातून निश्चितच पत्रकारांना देखील आपल्या लेखणीतून निसर्गाला न्याय आता देता येणार आहे. थँक यू सो मच चंद्रमा फॉर दिस ट्रेनिंग गिवन टू अस. वन विभाग आणि पत्रकार यांचा संवाद साधणारा हा कार्यक्रम आहे. दोघात समन्वय साधणारा कार्यक्रम आहे आणि या कार्यशाळेतून म्हणजे मानव म्हणून मानव आणि पर्यावरणाचं एक अतूट नातं आहे. मानवाला जर चांगलं आयुष्य, दीर्घ आयुष्य, चांगलं आयुष्य, निरोगी आयुष्य जर जगायचं असेल तर त्याला ती पर्यावरणाची जपवणूक करणं आवश्यक आहे आणि हीच माहिती वन विभागाने 3 दिवसीय कार्यशाळेमध्ये दिली आहे.